सहारा एंटरप्राइजेस तुमच्या स्वप्नातली गाडी आता कमी किमतीत. इचलकरंजी शहरालगत असलेल्या कबनूर चंदूर रोडवर कोन्नूर पार्कमधल्या सहारा एंटरप्राइजेस इथं पश्चिम महाराष्ट्रातली विविध बँका आणि फायनान्स कंपन्यांनी जप्त केलेल्या जुन्या दुचाकी आणि चारचाकी गाड्यांची विक्री केली जाते. शोरूम किमतीपेक्षा 25 ते 50% कमी दरात, उत्तम स्थितीत आणि संपूर्ण कागदपत्रांसह त्वरित डिलिव्हरी. दुचाकी 20,000 पासून पुढं तर चारचाकी 50,000 पुढं. आपल्या पसंतीची कार किंवा बाईक आता अगदी परवडणाऱ्या दरात घेऊन जा. विश्वास, पारदर्शक व्यवहार आणि उत्तम सेवा हेच आमचं वैशिष्ट्य. पत्ता कोन्नूर पार्क, कबनूर चंदूर रोड, इचलकरंजी. प्रोप्रायटर राजूभाई आजगर. संपर्क 8055810910 आणि 9860785786. सहारा एंटरप्राइजेस, दर्जा, विश्वास आणि बचत यांचं परिपूर्ण ठिकाण. छत्रपती शिवाजी महाराज, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज, महामानव विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे, महात्मा ज्योतिबा फुले, त्याच प्रकारे अनेक महाराष्ट्राच्या मातीतून ज्यांनी या अखंड भारताला दिशा देण्याचा प्रयत्न केला, अशा सर्वच महापुरुषांना मी आपल्या सर्वांच्या वतीनं, तमाम हिंदू माता भगिनींच्या वतीनं, सर्वच उपस्थित मान्यवरांच्या वतीनं अभिवादन करतो. आताच वाघमारे साहेब असतील, डॉक्टर राहुलजी असतील, या दोघाही मान्यवरांनी आपल्याला झालेल्या घटनेच्या संदर्भामध्ये आपल्याला सर्वच उपस्थित समुदायाला मार्गदर्शन देखील केलं. काय घटना घडली आपल्या सर्वांना ज्ञात आहे आणि त्याचा निषेध म्हणून आपण एक हिंदू जनाक्रोश मोर्चाचं आयोजन आज आपल्याकडे या ठिकाणी करण्यात आलेलं आहे. या सगळ्या घटनेमध्ये आपण जर पाहिलं तर आपल्या सर्वांना घटनाक्रम माहिती आहे की आपल्याकडं एक महिला आणि त्या महिलेने कुठेतरी एक वेगळ्या प्रकारचं कृत्य आपल्या या भूमीमध्ये केलं. ते म्हणजे की आपल्याकडे आता धर्मवीर बलिदान मास हे आपल्याकडे सुरू आहे. हे आपल्याकडेच नाही तर महाराष्ट्राच्या आणि महाराष्ट्राच्या बाहेर देखील वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये आपल्याला बलिदान मास पाहायला मिळतं. बऱ्याच लोकांना ज्ञात नसतं की बलिदान मास म्हणजे काय. त्यांना सांगावं लागतं की ज्या व्यक्तींनी, ज्या लोकांनी, ज्या महापुरुषांनी हा भारत देश घडवण्यामध्ये, हा महाराष्ट्र घडवण्यामध्ये आणि आज आपले सगळे लोक जे आज आपण या ठिकाणी भगवी टोपी घालत असन, भगवा पंचा घालत असन, किंवा आपला हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचाराचा मावळा जो आज भगवा ध्वज घेऊन या ठिकाणी उभा राहिला, त्या लोकांच्या बलिदानामुळे आज या ठिकाणी आपण सर्वजण आहोत. अशा लोकांच्या विचारांना आपण जेव्हा पुढे घेऊन जातो, बलिदान मास पाळतो, उपास करतो. बरेच लोक काही चपला सोडतात, कुणी मोबाईल वापरायचं सोडतं, कुणी कुठंतरी कुटुंबामध्ये आज गादीवरती झोपत नाही, कुणी फरशीवर झोपतं, कुणी 40 दिवस काही काही गोड गोष्टीचा त्याग करतं. काय जे काही आपल्याला आवडत असेल त्या गोष्टीचा त्याग करतं. कशा करता? तर फक्त या मातीमध्ये ज्यांच्यामुळं आज आपण आहोत. आणि आवर्जून सांगितलं पाहिजे की आपण हिंदू आहोत, या लोकांचा आपण बलिदान मास पाळतो. आणि त्या भूमीमध्ये कुठेतरी काही लोक येतात. पूर्वी लोक येत होते, पण आता ते महिला पाठवायला लागले आणि महिला पाठवून महिलांच्या आड कुठेतरी लपून आता कुठेतरी आपल्याला पुरुष मंडळीला कुठेतरी टार्गेट करायचं काम हे आता व्हायला लागलेलं आहे. मग त्यांना वाटलं की कुठेतरी आता महिला पाठवली, आपले काही लोक त्यांच्या अंगावर जातील, त्या महिलेला कुठेतरी काहीतरी करतील आणि मग त्याचं आपण कुठेतरी राज्यभर, देशभर आपण कुठेतरी आमच्या महिलेला असं केलं. अरे लांबून कुठेतरी शूटिंग काढत असणार कुठेतरी. हे असं काही करत नाही. तुम्हाला सांगतो, आज वाघमारे साहेब आपण सांगितलं की अहिल्यानगरमध्ये महामानव विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची विटंबना झाली, छत्रपती संभाजीनगरमध्ये विटंबना झाली. हे काय करतात? आता आपल्याकडेही या बलिदान मासमध्ये
आपल्याकडं धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचा बोर्ड पाडण्याची हिंमत केली. हे तुम्हाला सांगतो, हे ट्रायल घेत असतात दरवेळेला की असं केल्याने काय होतं, मग आपण जनतेचं रिॲक्शन काय आहे ते पाहू. हे असं सातत्याने ट्रायल घेत असतात की जेणेकरून की आपला समाज काय करतो, आणि जर नाही झालं, काही कुणी बोललं नाही का हळूहळू त्यांचा प्रयत्न असतो की आपल्याला मुंडके वर काढायचे. पण आपल्याकडे देखील तोच प्रयत्न झालेला आहे. आणि मुंडके वर कसे काढायचे तुम्हाला सांगतो की तुम्ही जे आता उल्लेख केला डॉक्टर साहेब की कुठेतरी कोणतरी त्या टिपड्याचा उदय केला, त्याची महाराजांची कुठेतरी तुलना करायचा प्रयत्न केला. त्याला जे तुम्ही सांगता त्याचा पुराणा वापरत नका जाऊ. ते सुलतान बिलतान नाही, ते टिपडे आहे, त्याच्यापेक्षा वेगळं काही नाही. काय होतं, आपणच त्याचं नाव कुठेतरी पूर्ण घ्यायचं. कोण होता तो? त्यांनी आपल्या माय माऊलींची आबरू लुटलेली, त्याने अनेक शेकडो लोकांचं धर्मांतर केले, रेकॉर्डवरती पुस्तकामध्ये लिहिलेलं आहे. आणि त्याला कुठेतरी आपण पूर्ण वापरायचं, त्याला कुठेतरी सुलतान मारायचा. कसला सुलतान? त्याला कामाला सुद्धा कोणी ठेवणार नाही अशा लोकांना. जो बलात्कारी व्यक्ती असतो, बलात्कारी व्यक्ती किंवा बलात्काराला समर्थन करणाऱ्या व्यक्तीला तुम्हाला सांगतो कधी कुणी सुलतानाची उपमा देऊ नये. या महाराष्ट्रामध्ये देशामध्ये सुलतान कुणी झाले नाही, फक्त राजे झाले, आणि ते दोनच झाले, छत्रपती शिवाजी महाराज आणि धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज. कुणी झाले नाही. आता काय होतं, काही लोचट लोक हे त्याला सुलतान म्हणतात, त्याचं कुठं नाव देतात, आणि यांचा प्रयत्न चालू आहे की कुठतरी महाराष्ट्रभर या ट्रायल मधून हळूहळू त्यांच्या पुतळ्यांची मागणी करायची. आता या टिपड्याचं नाव तुम्हाला सांगतो की पाकिस्तान मध्ये रस्त्याला नाव आहे, रस्त्याला. आता ज्या लोकांचं नाव पाकिस्तान मध्ये त्या रस्त्याला आहे, ते आपल्याकडे आपण दिलं पाहिजे का कुठल्या चौकाला? जिथं दिलेलं असल, जरी आपण उशिरा जागृत झालो असेल, कुणी दिलं असेल, तुम्ही उद्घाटनाला गेले असतील, तुम्ही उद्घाटनाला गेले असतील, पण आज ज्या वेळेला आपल्याला वस्तुस्थिती कळाली तर आपणच तुम्हाला सांगतो गनिमे कावा करणे, रात्रीतून त्या पाट्या काढणे, फेकून देणे. काय करणार ते लोक? एखादा गुन्हा दाखल करतील, तुम्हाला घेऊन जातील. हे काय लगेच काय तुम्हाला फाशी देणार काय कुठं चौकात? आणि या लोकांनी 40 दिवस तुमच्याकरता रक्त सांडलं, स्वतःच्या प्राणाची आहुती त्यांनी धर्माकरता दिली, आणि त्याच्याकरता जर आपण ते पाट्या काढून फेकू शकत नाही, तुम्हाला सांगतो आपण करायचं काय? आमच्याकडे काही लोकांना लावायचा प्रयत्न केला माऊली, त्याला सांगितलं याद राख, म्हणलं बेट्या इकडं जर पुढं त्या टिपड्या बिपड्याचं काय आणशीन तर तुला सुद्धा पीओके मध्ये नेऊन सोडू म्हणलं. आता मला सांगितलं एक जणांनी, त्या मुफ्तीने मोदी साहेबांचा काय निषेध केला. का केला? ते रशियाला काय पंतप्रधान मोदी साहेबांनी काय आलिंगन घातलं, बरोबर ना? कुणी कुणी पाहिलं का? तर ज्यांनी पाहिलं ते थोड्यांचे आता पाहिलं त्याला विचारून घ्या. मग त्या मुफ्तींनी त्याचा निषेध केला. अहो, आपण लोकांनी विचार केला गेला पाहिजे. ज्या वेळेला पहिलगाम मध्ये घटना घडली 2019 मध्ये, 14 फेब्रुवारी 2019 ला आपले सैनिक ज्या वेळेला बॉम्बस्फोटाने जवळपास भारतीय सैनिक 25 जवान बॉम्बस्फोटात उडून दिले, त्यावेळेला यांनी त्या पाकिस्तानचा निषेध नाही केला. आपल्याकडे 93 पासून आजपर्यंत किती घटना घडल्या, एकदा हे लोक रस्त्यावर उतरले का? उतरले का लोक रस्त्यावर? आपण निषेध करतो, आपण जातो, आपण निवेदन देतो कलेक्टर ऑफिसला, आपण पोलीस प्रशासनाकडे जातो, त्याला निवेदन देतो, त्या गोष्टी निषेध करतो. हे लोक उतरले कधी? शेकडोच्या लोक रस्त्यावरती. ज्या वेळेला भारताची काही सीमा आज पीओके म्हणून झाली, हे लोक उतरले का? नाही, आमच्या भारताचा आहे, भारताचा हिस्सा भारताला मिळाला पाहिजे. कधीच नाही उतरले. आणि टिपड्याचा उदय करायचं काही कारण नाही. तुम्हाला सांगतो, आज जरी काही जरी झालं असलं हरकत नाही, पण इथून पुढच्या काळामध्ये आपण सर्वांनी लक्षात घेतलं पाहिजे, ज्या वेळेला कोणाचाही या लोकांचा हात आपल्या महाराजांच्या प्रतिमेसमोर जरी येईल तरी तुम्हाला सांगतो त्याचा शाहिस्तखान करून टाकायचा, त्यामध्ये पुढे मागं पुढे पाहिजे. अजिबात कुठल्याही प्रकारची आयगाई करायची नाही. छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्या वेळेला त्यांनी महालामध्ये प्रवेश करायचा प्रयत्न केला
त्याचा फक्त हात दिसला शिवाजी महाराजांना. काय केलं महाराजांनी? त्याचे बोट छाडले, शाहिस्त गान करून टाकले. पण ही सुद्धा तुम्हाला सांगतो आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. नाही तर हळूहळू काय होईल, आपल्या ट्रायल मध्ये आपण अडकून जाऊ. आता आपण काही लोक मला आल्यानंतर मला बोलले की लोक बऱ्याच वेळ झाले आपण सगळेजण या दिवसांमध्ये उन्हाळ्यामध्ये, तसं डॉक्टर साहेब उन्हाळ्यामध्ये सगळ्यांनी थांबणं महाजन साहेब थोडं जरा जड झालं. पण आज आपण या उन्हाळ्याची तीव्रता जाणतो. काही लोक आमच्या आता मंदिराच्या शेड खाली गेले. विचार करा तुम्ही, याच काळामध्ये संभाजी महाराजांना 40 दिवस बांधून ठेवलेलं होतं. किती हाल केले. आता मी काय त्याच्यावरती पुनरुच्चार करणं योग्य नाही, कारण त्या वेदना होतात. उच्चार करणं, ते स्मरणात आणणं, आपण सर्वांनी विचार केला गेला पाहिजे की कशा पद्धतीने त्या लोकांनी आपल्या स्वतःच्या प्राणाची आहुती दिली, बलिदान दिलं. आणि त्या बलिदान मास मध्ये या सगळ्या गोष्टी घडतात. विशेषतः जे स्वराज्य ज्यांनी निर्माण केलं त्या स्वराज्यामध्ये घडतात. याचा अत्यंत मनामध्ये वेदना होतात, दुःख होतं. म्हणून आपल्या सर्वांना कुठेतरी पुढच्या काळामध्ये अत्यंत जागृत राहणं, छोट्या जरी घटना असल्या तरी तुम्हाला सांगतो जागृत राहणं फार गरजेचं. काही लोकांना, राजकीय लोकांना आपलं वाटत असतं काय नाही, छोटी घटना आहे त्याला आपण बोलून घेऊ, मिटून घेऊ. की असं अनेक लोक आपल्याकडे येत असतात. आमच्याकडेही बरेच लोक आहेत. पण कसं होतं, या ट्रायल मध्ये आपण अडकून जातो. त्याच्यामुळं आता कुणी या ट्रायल करण्याच्या भानगडीत काही पडू नका. आणि आपल्याला या सगळ्या जबाबदारीचं भान ठेवून कुठेतरी आपल्याला भविष्यामध्ये काम करणं गरजेचं आहे. म्हणून आजचा देखील हा काही हिंदू जन आक्रोश मोर्चा हा इथंच थांबणार नाही. पोलीस प्रशासनाचा मी तर जाहीर निषेध या ठिकाणी करतो की ज्या दिवशी ही घटना घडली त्या लोकांवरती, कारण एक महिला अशी कधी येऊ शकत नाही, ती येऊन काय बोर्ड पाडू शकत नाही. त्याच्यामध्ये प्लॅनिंग असते. काही लोकांच्या मागं असतात, घरातून असतात, तिकडून असतात, तिकडून असतात. तिला बक्षीस असेल. आता या मावळ्याला कुठलंही बक्षीस नाही. हे आपल्या करता उभा आहे, हा धर्माकरता उभा आहे. पण यांना बक्षीस असतं. तो इसकी छोकरी लाएगा तो इतना बक्षीस, उसकी छोकरी लाएगा तो इतना बक्षीस. हे बक्षीस असतं. पण एखाद्याची माय जनली नाही पाहिजे की त्यांनी शिवाजी महाराजावर पुढे बक्षीस लावायचं. ताकद आपल्याला निर्माण करावं लागणार आहे. हे विचार आपल्याला शेवटच्या माणसापर्यंत पोहोचावं लागणार आहे. बक्षीस त्याने आपल्यावर राहू द्या, पण त्याच्या मनात जरी तुम्हाला सांगतो, जर या महाराजांबद्दल, दोन्ही राजांबद्दल जर विचार आला तरी त्याच्या आईने धार लावून घेतले पाहिजे की बाहेर जाऊ नको, तू बाहेर गेला तर परत येणार नाही. असा एक दबदबा आपल्या सगळ्या मावळ्यांच्या माध्यमातून आपल्याला निर्माण करण्याची आवश्यकता समाजामध्ये निर्माण करते. प्रशासनाला वाटत असेल हे राजकीय लोक आले, पण साहेब आम्ही सांगतो आता 2-4 वर्ष कसल्या निवडणुका नाही, कोणत्या निवडणुकीच्या मत मागायला आम्ही आलेलो नाही. आम्ही फक्त आणि फक्त तुम्हाला सांगतो या महाराजांचे मावळे इथं जमा झाले. आणि तुम्ही आता जर म्हणले काय करायचं तर आम्ही सुद्धा सगळे चपला इथं काढतो. 40 दिवस त्यांनी तप केला, आम्ही 40 दिवस काय आम्ही काय राहू शकत नाही. आम्ही सुद्धा सगळे त्याच पद्धतीने त्या ताकदीने राहू शकतो. आणि एवढेच नाही तर महाराष्ट्रातून लोक इथे येतील, तुम्ही त्याची काळजी करू नका. तुम्हाला कुठल्याही व्यक्तीला संकट आलं तर तुम्ही काळजी करू नका. महाराष्ट्रातूच नाही तर आता यूपीचं लोक येतील, तुम्ही त्याची काळजी करू नका. आणि आपल्याला सर्वांना मिळून, हे फक्त एखाद्या तालुक्यापुरतं नाही, एखाद्या जिल्ह्यापुरतं नाही, आपल्या सर्वांची जबाबदारी आहे की आज जसं या 2 राजांनी या महाराष्ट्र आणि देशामध्ये एक विचार दिला, तर तो विचार आपल्या सर्वांची जबाबदारी आहे की हा विचार उद्याच्या भविष्यामध्ये जोपर्यंत अखंड भारत निर्माण होत नाही तोपर्यंत हा विचार थांबता कामा नाही. ही सगळ्यांची आपली पुढच्या काळामधली जबाबदारी आहे. म्हणून आपण सर्वजण आज या बलिदान मास पाळत असताना एवढं मोठं कृत्य कुठेतरी आज कुणी घडून आणण्याचा प्रयत्न एक महिलेच्या आडून करतंय, तर तुम्हाला सांगतो अत्यंत एक दुःखद घटना, म्हणजे वेदना देणारी घटना ही आज आपल्याकडे आपल्या भागामध्ये आज घडलेली आहे. पण हरकत नाही, पुढच्या काळामध्ये पुढं जर असं होत असेल तर त्याला जागच्या जागेवरती
त्या दिवशी काही लोकांनी मला कळालं आंदोलन केलं. आता आंदोलन काही यांच्याशी आपला संघर्ष नाही, पण हे संघर्ष ओढून घेतात आपल्याकडनं कोण? प्रशासन. आपला संघर्ष त्या जिहादी लोकांशी. आणि तुम्हाला सांगतो, ज्या वेळेला आपल्याकडे असं काही घडत तर त्याला ताबडतोब हे उत्तर देण्याचं काम यांच्या दारात न बसता, कुठेही काही न करता, तर त्याच्यावरती काही टीम तयार करून त्याला देखील उत्तर देण्याचं काम हे आपल्या वतीनं तयार करण्याची आवश्यकता आपल्यामध्ये कुठेतरी आज निर्माण झालेली आहे. म्हणून कुठेतरी आपण सर्वांनी इथून पुढच्या काळामध्ये जागृत राहणं आणि एक चांगल्या प्रकारे आपल्या सर्व हिंदू समाजाने एकत्र येणं हा देखील अत्यंत महत्वाचा भाग आहे. म्हणून आज आपण सर्वजण एक मोठा आक्रोश या ठिकाणी आज आपण कुठेतरी निर्माण केलेला आहे. उद्याच्या काळामध्ये देखील प्रशासनाला आमची विनंती आहे की ज्या ज्या वेळेला अशा घटना घडतील तर हा तपास न थांबता याच्यामध्ये ज्या वेळेला या सभागृहामध्ये म्हणजे विधानसभेच्या सभागृहामध्ये अधिवेशन चालू आहे आमचं, आम्ही मागणी करतोय की या लव्ह जिहादच्या विरोधात कायदा तयार झाला पाहिजे. या महापुरुषांच्या विटंबनाच्या घटना ज्या ज्या घडतात आणि हा कायदा दुसरा कुठला नसून हा फक्त आणि फक्त देशद्रोहाचा कायदा तयार झाला पाहिजे अशी मागणी या महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये आम्ही करून त्याच्यावरती अंमलात आणून आपल्याकडे दाखल करणार. आणि हे सगळे गुन्हे त्यावेळेला जरी अगोदर दाखल झाले असले तरी त्याच कायद्याअंतर्गत हे वर्ग देखील करावं लागतील अशा प्रकारचं त्या ठिकाणी नियोजन आम्ही शासनाकडे करू. आणि जरी या लोकांचा उद्या जामीन झाला तरी ताबडतोब ज्यावेळी हे कायदा अंमलात येईल हे पुन्हा अटक करायची जबाबदारी आपली प्रशासनाची राहणार आहे. त्याच्या मागे कोण लोक आहेत, कुठल्या विचाराची लोक आहेत हे देखील आपल्याला तपासून काढावं लागणार आहे. आणि म्हणून याच्या मागे कुठलेही विचार नसून हे फक्त आणि फक्त हे काही वंशावळी जी आहे, जसं ही टिपड्याची वंशावळ जर पाहिली तर ही कशाची नसून ही फक्त डुकराची वंशावळ आहे, दुसरी कशाचीच वंशावळ निघू शकत नाही. त्यामुळे या वंशावळी या आपण कुठतरी योग्य मार्गाने आपण काढाव्यात. त्याच्यामध्ये आपण बंदोबस्त हा तपास न थांबवता या हिंदू लोकांचा तपास हा वेळ हे कागद ही तुमची शाही ही जरा तिकडे जिहाद्यांकडे जाऊ द्या. हे तुम्हाला आज या ठिकाणी आम्ही आमच्या सर्व सकल हिंदू समाजाच्या वतीने मागणी करतो. नाहीतर तुम्ही काय होतं आता तुम्ही बघता तुमचे जे 4-2 पोलीसवाले असतात ते शूटिंग फिटिंग काढणारे आता मोबाईल मध्ये असतात. कोण होतं लय याला पुढे घालत होता, लय त्याला पुढे घालत होता, मग त्याला कॉन्स्टेबल थ्रू निरोप पाठव. साहेब तसं काय करताल तर आम्हाला मात्र तुम्हाला सांगतो एखादं मोठं आंदोलन या प्रशासनाच्या विरोधात छेडावं लागेल. आणि आम्हाला तुम्हाला कृपया विनंती आहे की ती वेळ कोणावर जात नका. तुम्ही हिंदू आहे, आम्ही हिंदू आहे, देशामध्ये पंतप्रधान हिंदू आहे, या महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्री सुद्धा हिंदुत्ववादी हे लक्षामध्ये तुम्ही घ्या. आणि त्या विचारानं आपण कुठतरी तो निर्णय घेण्याचं काम आपण करावं. ही एक तुम्हाला आज या ठिकाणी सकल मागणी आमच्या सकल हिंदू समाजामध्ये या ठिकाणी करतो. आणि महाराष्ट्रामध्ये ज्या ज्या ठिकाणी आमचा कुठला एक जरी हिंदू पीडित असेल तर त्याच्या माग लाखो हिंदू कसे उभा करता येतील हाच आमचा प्रयत्न या संबंध महाराष्ट्रामध्ये असणार आहे. आणि उद्याच्या काळामध्ये आमच्यासारखे शेकडो मावळे हे जेव्हा तयार होतील तर अखंड भारतामध्ये स्वतः देखील प्रयत्न आम्ही सातत्य ठेवून करत राहू. हेच तुम्हाला या ठिकाणी आम्ही सकल हिंदू समाजाच्या आज जन आक्रोश मोर्चाच्या वतीने या ठिकाणी तुम्हाला सांगतो. त्यामुळे आज तुम्ही सगळेजण आज कुठतरी एवढ्या मोठ्या संख्येने उपस्थित झालेला आहात. तुम्ही कुठल्याही प्रकारे वाघमारे साहेबांनी सांगितलं की आपल्याला कुठेही काही लोक आपल्यामध्ये येतात जय भीम जय भीम अजून काय काय काढतात, काही आपल्या लोकांमध्ये सांगतो काय काय असतं ते तसं नाही. हे राजकीय लोक आहेत, सेक्युलरचा काय ते शब्द येतो काहीतरी. आता सेक्युलर मध्ये तुम्हाला काय सांगतो काहीच नाही. जो भारत माता की जय म्हणतो ते सेक्युलर आहे हे लोक म्हणू शकत नाही. जो मानणार नाही तो सेक्युलर नाही. मग तुम्ही विचारा कोण भारत माता की जय म्हणतो. या भारत भूमीत जो व्यक्ती या भारताच्या तिरंग्याला सलाम करतो, शिवाजी महाराजांना राजे म्हणतो तर तो सेक्युलर आहे. ते लोक म्हणतात का? ते म्हणूच शकत नाही. आणि तो जर म्हणला तर आमची काय हरकत नाही, तुला आम्ही सोडून देऊ आपली त्याला, मग तो कुठतरी आपल्यामध्ये राहू शकतो. पण हे लोकांना ते भारत माता की जय हे म्हणू शकत नाही. त्यामुळे आपण सर्वांनी या भूमिका या भावना या सकल हिंदू समाजाने कुठतरी लक्षात घेणं गरजेचं आहे. आज अधिवेशन सोडून आम्ही दोघंही या ठिकाणी फक्त आणि फक्त कुठंतरी आपल्या सर्वांमध्ये एक विचार आणि विचाराची एकजूट ही असण्याकरता ठेवण्याकरताच या ठिकाणी आज आपल्यामध्ये या जन आक्रोश मोर्चामध्ये सहभागी झालेलो आहे. त्यामुळे उद्याच्या काळामध्ये डॉक्टर साहेब देखील आहेत आणि अनेक शेकडो
लोक आपल्याबरोबर आमच्यासारखे कार्यकर्ते देखील हे आपल्यामध्ये निश्चित रूपाने हिंदू म्हणून आम्ही सगळेजण आपल्या बरोबर आहोत. कुठल्याही प्रकारे चिंता करायचं कारण नाही. आणि कुठलाही प्रश्न असला तर आम्ही तुम्हाला सांगतो काही तासांचे अंतरावर आहेत तर आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचू ही खात्री विश्वास आपल्याला सकल हिंदू समाजाचा कार्यकर्ता म्हणून आपल्यामध्ये देतो आणि आपल्या सर्वांची रजा घेतो. धन्यवाद. जय हिंद, जय शिवराय, जय भीम, जय शंभूराजे, जय श्रीराम.